हालेलुया। सब बोलेंगे हालेलुया हालेलुया हालेलुया। बोलो यीशु महाराज की जय, बोलो यीशु महाराज की जय, बोलो यीशु महाराज की जय। मैं प्रभु यीशु के नाम में आपका स्वागत करते हैं। प्रभु यीशु के नाम में तुम्हारा सर्वांचं स्वागत करते हैं। परमेश्वर अच्छा है प्रियो, आणि प्रियानो देव चांगला आहे। हमें बड़ी दया करुणा करके आज हमें तीसरे दिन के उपवास के लिए दिख रहा है, आणि त्याने मोठी दया आणि कृपा करून आज आपल्याला तिसऱ्या दिवशी पण उपवासात घेऊन आला। आज हम आज का वचन निकालेंगे प्रेरितों के काम अध्याय 12। आपण आजचं वचन काढू प्रेषितांची कृत्य अध्याय 12 और उसका 1 से लेके 23 तक। त्याचं वचन 1 ते 23 पर्यंत 24 तक पडेल। 24 पर्यंत वाचू। प्रेरितों के काम प्रेषितांची कृत्य अध्याय 12 1 से 24 तक 1 ते 24 पर्यंत पडेल। त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीच्या काही जणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने जीवे मारले। ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला। ते बेखमीर भाकरीचे दिवस होते। त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरता त्याला शिपायांच्या 4 चौकड्यांच्या स्वाधीन केले। वलांडन सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता। याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहारेत होता, परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती। हेरोद त्याला बाहेर आणणार होता। त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायांच्या मध्ये निजला होता आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहार करत होते। तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला। त्याने पेत्राच्या कुशीवर थापडून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ। तेव्हा त्याच्या हाताची साखळदंड गळून पडले। मग देवदूत त्याला म्हणाला, कंबर बांध, पायात वहाणा घाल। त्याने तसे केले। त्याने त्याला म्हटले, तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये। तो निघून त्याच्या मागे गेला, तरी देवदूताकडून ते झाले ते खरोखर घडत आहे असे त्याला कळेना। आपण दृष्टांत पाहत आहोत असे त्याला वाटले। नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले। तेव्हा लगेच देवदूत त्याला सोडून गेला। मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षा भंग करून मला सोडवले आहे। हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरिया हिच्या घरी गेले। तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते। तो दरवाजाची दिंडी ठोकत असता रुदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली। तिने पेत्राचा आवाज ओळखला, पण आनंद झाल्यामुळे दरवाजा न उघडता आत धावत जाऊन तिने सांगितले की पेत्र दाराशी उभा आहे। त्यांनी तिला म्हटले, तू भावचडलीस? तरी तिने खात्रीपूर्वक सांगितले की मी म्हणते तसेच आहे। ते म्हणाले, तो त्याचा देवदूत आहे। मग पेत्र तसाच ठोकीत राहिला असता त्यांनी दरवाजा उघडला आणि त्याला पाहून ते थोडक झाले। तेव्हा उभे राहा म्हणून त्याने त्यांना हाताने खुणावले आणि आपल्याला प्रभूने कसे बाहेर काढले हे त्याने त्यांना सविस्तर सांगितले आणि म्हटले की याकोबाला व बंधुजनांना सांगा। नंतर तो दुसऱ्या ठिकाणी निघून गेला। मग दिवस उगवल्यावर पेत्राचे काय झाले याविषयी शिपायात मोठी खळबळ उडाली। हेरोदाने त्याचा शोध केला असताही शोध लागला नाही, म्हणून त्याने पहारेकऱ्यांची चौकशी करून त्यांना ठार मारण्याचा हुकूम सोडला। मग तो यहुद्यातून केसरियात येऊन राहिला। हेरोदाचा मृत्यू। हेरोद चोर करांवर व सिदोनकरांवर रागवला होता, म्हणून ते एकमताने त्याच्याकडे आले व राजाच्या रंगमहालावरील अधिकारी लक्ष याला अनुकूल करून घेऊन त्यांनी समेट करण्याची विनंती केली, कारण त्या राजाच्या देशावर त्यांच्या देशाचे पोषण होत असे। नंतर नेमलेल्या दिवशी हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला। तेव्हा लोक गदर करून म्हणाले, ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे। त्याने देवाचे गौरव केले नाही, म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला। पण देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला। हालेलुया। हम यहाँ प्रिय देखेंगे कि पतरस, हेरोदेस, जेल और परमेश्वर का वचन। आणि प्रिय आपण इथं बघतो पेत्र, हेरोदेस, तुरुंग आणि देवाचं वचन। उस समय कलीसिया बढ़ रही थी, बहुतायत लोग कलीसिया में आ रहे थे। त्यावेळेस मंडळी वाढत होती, खूप सारे लोक मंडळीमध्ये येत होते। तो हेरोदेस ने क्या किया, कलीसिया को सताने का निर्णय लिया। आणि म्हणून हेरोद राजाने काय केलं, मंडळीला छळ करायचा निर्णय घेतला। उस समय इस्राएल देश पर हेरोद राजा था, रोमी सरदार के द्वारा नियुक्त किया हुआ। आणि त्यावेळेस इस्राएल देशावरती हेरोद राजा नियुक्त केला होता रोमी शासनाच्या द्वारे। हेरोद ये एसाव के वंश से है, एसाव के वंश से कुल से निकला हुआ है। आणि हेरोद हा एसावच्या वंशातून त्याच्या कुळातून निघालेला आहे। एसाव याकूब का भाई है।
आणि एसाव हा याकोबाचा भाऊ आहे. और इसहाक ने याकूब को आशीष दिया था कि तू तेरे भाइयों का स्वामी होगा। आणि इसहाकाने याकोबाला आशीर्वाद दिला होता की तू तुझ्या बंधुजनांचा स्वामी होशील. लेकिन यहाँ अलग ही बोल गए। आणि इथं उलट झालेलं आहे. क्या हुआ? एसाव स्वामी हो गया है इसराइल का, आणि एसाव स्वामी झालेला आहे इस्रायलचा. याकूब का नाम बाद में चेंज हुआ, इसराइल रखा गया। आणि याकोबाचं नाव नंतर बदललं, त्याचं नाव इस्रायल ठेवण्यात आलं. इससे हम ये देखते हैं कि इसराइल ने जो गलत काम किए थे, परमेश्वर को दुखाया था, शोकी किया था, जिसके कारण एसाव उन पर राज्य कर रहा था, जबकि वचन के अनुसार याकूब को आशीष क्या दिया था कि राज्य के लोग तेरे आमीन हो जाएंगे, तेरे भाइयों का तू स्वामी होगा। आणि आपण इथं बघतो की इस्रायल लोकांनी देवाला दुखवल्यामुळे, देवाच्या विरुद्ध पाप केल्यामुळे काय झालं की जो एसाव आहे तो त्यांच्यावरती राज्य करत होता. परंतु इस्रायल लोकांना काय वचन दिलेलं, याकोबाला काय वचन दिलं होतं की राष्ट्रांचे लोक राष्ट्र तुझ्या अधीन होतील आणि तू त्यांचा स्वामी होशील. तो इस रीति से प्रिय हम देखते हैं, लेकिन हम यहाँ देखते हेरोद उस काल का राजा था, आणि आपण इथं बघतो की हेरोद त्या काळाचा राजा होता. और वो कलीसिया को सताने लगा। आणि तो मंडळीचा छळ करू लागला. यहूदा का जो भाई याकूब था उसे पकड़वाया और उसे तलवार से मार डाला। आणि योहानाचा जो भाऊ याकोब होता त्याने पकडले आणि तलवारीने मारून टाकले. उसने देखा यहूदी लोग इससे खुश हो गए आणि त्यांनी बघितलं की ह्याच्याद्वारे यहूदी लोक खूप प्रसिद्ध झाले. उसको भी पकड़ा, आणि म्हणून त्यांनी पेत्राला पण पकडलं, जेल में डाला, त्याला तुरुंगात टाकलं. लेकिन उसे फसह के बाद लोगों के सामने मारने वाला था। आणि वरांडर सणाच्या नंतर त्याला लोकांच्या पुढे मारून मारणार होता. कलीसिया क्या कर रही थी? उसके लिए लगातार उपवास प्रार्थना कर रही। परंतु मंडळी पेत्रासाठी सतत उपवास आणि प्रार्थना करत होती. प्रभु के सामने गिड़गिड़ा रही थी, प्रभु के सामने विनती कर रही थी। आणि ते एकाग्रतेने देवाकडे प्रार्थना करत होते, देवाकडे विनंती करत होते. वो सभी चाहते थे कि पतरस जेल से छूटे। का कारण की त्या सगळ्यांची इच्छा होती की पेत्राने तुरुंगातून बाहेर यावं. फिर हम देखते हैं कि जिस रात दूसरे दिन जिस दिन उसे मारने वाला था, उसी रात को परमेश्वर ने क्या किया? पतरस को जेल में से स्वर्गदूत के द्वारा बाहर निकलवाया। आणि ज्या दिवशी त्याला मारणार होते त्याच्या अर्ध्या रात्री देवाने काय केलं? पेत्राला त्याचा दूध पाठवून तुरुंगातून बाहेर काढलं. और प्रभु ने अद्भुत रीति से उसे बाहर भेजकर, वो सबसे पहले कहा गया यहूदा के घर में, जो मरकुस कहलाया जाता है, जिसके घर में प्रार्थना होती है। आणि देवाने त्याला अद्भुत रीतीने बाहेर काढलं. तर सर्वात पहिले कुठे गेला? तर योहानाच्या घरी गेला. तो योहान त्याला मार्कही म्हणतात आणि त्याच्या घरी प्रार्थना होत होती. और उसके घर में भी क्या हो रही थी? उस रात के पहर में क्या हो रही थी? रात के समय में उसके घर में प्रार्थना हो रही थी। हम देख सकते 12वें वचन में, आणि तुम्ही 12व्या वचनामध्ये वाचू शकता की ते योहानाच्या घरी काय होते? ती एवढ्या रात्रीच्या वेळेस प्रार्थना होत होती. है ना? अक्सर रात को सोते हैं, आणि नेहमी रात्री झोपतात लोक. लेकिन मसीह लोग, हमें यहाँ प्रभु बताता है कि मसीहों के जीवन में जब भी समस्या, कोई भी संकट आया तो उन्होंने क्या करना है? एकत्रित होकर, रात को एकत्रित होकर प्रार्थना करना है। आणि लोक रात्रीचे झोपतात, परंतु देव सांगतो की ख्रिस्ती लोकांच्या जीवनात ज्यावेळेस काही समस्या येतात, संकट येतात, त्यावेळेस त्यांनी झोपायचं नाही, परंतु रात्री एकत्रित होऊन देवाकडे प्रार्थना करायची. हृदय नाम की लड़की जब वो दरवाजा खटखटा रही थी, उसने खिड़की से झांक के देखा, अरे पतरस है। वो आनंद के मारे वो क्या की? वो आनंद के मारे अंदर चली गई। आणि हृदय नावाची मुलगी कामाचं घ्यायला आली आणि तिने पेत्राचा आवाज ऐकला आणि म्हटली की तिला कळलं की बाहेर पतरस आहे, आणि म्हणून ती आतमध्ये सांगायला गेली. लोगों ने तो उसका विश्वास नहीं किया, आणि लोकांनी तिचा विश्वास नाही केला. लेकिन फिर भी उन्हें विश्वास था शायद स्वर्गदूत है, इसलिए दरवाजा खोल दिया। आणि त्यांना वाटलं की देवाचा दूत आहे म्हणून त्यांनी दरवाजा खोलला. और हम देखते हैं कि पतरस को देखकर वो बहुत ही आनंदित हो गए। आणि आम्ही दरवाजा की पेत्राला बघून ते खूप आनंदित झाले. उपवास प्रार्थना को प्रभु ने ग्रहण किया, ये देखकर वो बहुत खुश हो गए कि प्रभु ने पतरस को छुड़ा लिया। आणि त्यांची उपवास प्रार्थनाच्या विनंती प्रभूने ऐकल्या आहे बघून ते खूप आनंदित झाले की देवाने त्यांचं ऐकून पेत्राला तुरुंगातून बाहेर काढलं. हम देखते हैं कि आगे क्या हुआ? पतरस की जगह पर उन सिपाहियों को मारा गया। आणि पुढे आपण बघू की काय झालं की पेत्राच्या ठिकाणी ते शिपायांना मारलं गेलं. और आगे थोड़े दिनों के बाद हेरोद भी मारा गया, वो कीड़े पड़कर मर गया। आणि पुढे थोड्या दिवसाच्या नंतर हेरोद पण किडे पडून मेला. और परमेश्वर का वचन बढ़ता फैलता गया, परंतु देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला. तो जितना परमेश्वर के वचन को रोकेंगे उतना वो बढ़ेगा। आणि जेवढं देवाच्या वचनाला थांबवतील तेवढा त्याचा प्रसार होईल, ते वाढेल. जितने परमेश्वर के वचन का विरोध किया जाएगा वो उतना ऊंचा हो जाएगा। आणि जेवढा देवाच्या वचनाचा विरोध केला जाईल देवाचं वचन तेवढं उंच होत जाईल. तो वो एक इत्र के समान है जो फैलता है, आणि तो एक सुगंधासारखा आहे की जो पसरतो. तो इसीलिए प्रभु का वचन बढ़ता ही जाएगा, क्योंकि वो प्रभु का वचन है। आणि देवाचं वचन वाढतच जाईल नाही की ते त्याचं वचन और आहे, उसे कोई मिटा नहीं सकता। आणि त्याला कोणी मिटू शकत नाही. तो आज के इस अध्याय से प्रभु हमें क्या सिखाता तर है? आजच्या या अध्यायाद्वारे देव आपल्याला काय शिकवतो? तो सबसे पहला पॉइंट तो हमें परमेश्वर ये बताता है कि जैसे उस काल में कलीसिया का सताव
हाँ, उस काल में जब नई नई कलीसिया थी, लेकिन फिर भी हम देखते हैं कलीसिया को सताया गया था। तो प्रभु ने ऑलरेडी भविष्यवाणी की थी, इसीलिए कलीसिया का सताव अब तो लगभग 2025 साल चालू है, तो अभी भी सताया जा रहा है। आणि प्रियांनो इथे दिलं गेलेलं आहे की ज्यावेळेस प्रारंभी मंडळी स्थापित झाली त्यावेळेपासून मंडळीचा छळ केला जातोय आणि आताही आपण बघतो की मंडळीचा छळ केला जातो। तर ही प्रभूने भविष्यवाणी केली होती की त्याची मंडळी छळली जाईल। तो छळ जेव्हा होता आताही तसा छळ आहे, लेकिन प्रभु की कलीसिया कभी खत्म नहीं होगी। परंतु प्रभूची मंडळी कधी संपणार नाही। कितने भी सताएंगे तो भी कलीसिया खत्म नहीं होगी, आणि किती जरी संपवलं तरी किती जरी सतवलं तरी चर्च संपणार नाही, कलीसिया मिटेगी नहीं। आणि मंडळी मिटणार नाही। इसलिए जितना लोग मिटाना चाहेंगे, जितने ये दीवारें हैं, दीवारों की कलीसिया, लोग सोचते हैं ये तोड़ दिया कलीसिया टूट गई, कलीसिया खत्म हुई, नहीं। कलीसिया एक आत्मिक कलीसिया है। ये जैसे हम सब यहाँ इकट्ठे होते हैं, तो ये आत्मिक रीति से प्रभु ने कलीसिया को बनाया है। तो जिसे प्रभु ने कहा अधोलोक के फाटक उस पर प्रबल नहीं होंगे, तो उस कलीसिया को कभी कोई खत्म नहीं कर सकता। आणि लोकांना विचार होतो की जे ते चर्च तोडतात आणि भिंती तोडतात त्यांना आम्ही मंडळी संपवली, परंतु देवाने जी मंडळी बनवली ती आदृश्य की आत्मिक आहे, तिला कोणी संपू शकत नाही। आकाश में जितने भी दूत है, अंधकार की शक्ति है, वो कलीसिया को खत्म नहीं कर सकती। तो फिर ये जो मनुष्य जिसमें देहधारी है, जो मृत्यु उसके अंदर है, वो कैसे खत्म कर सकते? आणि आकाशामध्ये जेवढी अंधकाराची शक्ती आहे, दुष्ट आत्मे शैतान आहे, ते मंडळीला संपू शकत नाही। जी देवाची पवित्र मंडळी आहे, ते हे जे साधारण मनुष्य ज्यांच्यामध्ये शरीर आहे आणि ते मरणाच्या आधी आहे, ते मरणारच आहे, तर ते कसे मंडळीला संपवतील? तो इसीलिए प्रियो पहली बात हमेशा याद रखो, कलीसिया तोड़ी जाती है संसार में, वो आंखों से दिखने वाली कलीसिया है, वो तोड़ी जाती है, लेकिन प्रभु उसे फिर से बना सकता है, ये हमारे परमेश्वर में सामर्थ्य है। आणि मंडळ्या तोडल्या जातात जगामध्ये, त्या डोळ्यांनी दिसणाऱ्या मंडळ्या आहेत, त्या जरी त्यांनी तोडल्या तरी पण देव त्यांना पुन्हा स्थापित करू शकतो, पुन्हा उभं करू शकतो, आणि हे सामर्थ्य आपल्या देवामध्ये आहे। दूसरा पॉइंट हम देखते हैं कि याकूब को मारा गया, आणि दुसरा मुद्दा आपण बघतो की याकूब मारला गेला। तो आज ऐसे तब से लेकर अब तक बहुत सारे प्रभु के दासों को मारा गया, प्रभु के लोगों को मारा गया, आणि तेव्हापासून आतापर्यंत खूप साऱ्या प्रभूच्या दासांना, त्याच्या सेवकांना, त्याच्या लोकांना मारलं गेलेलं आहे। इसका कारण ये है कि वो प्रभु से प्यार करते हैं, आणि याचं कारण हे आहे की ते प्रभूती प्रेम करतात, और इसीलिए वो अपना प्राण भी प्रभु के लिए दे देते हैं, आणि म्हणून त्या प्रेमामुळे ते आपला स्वतःचा प्राण पण देवासाठी देऊन टाकतात, प्राण आगे पीछे नहीं करते, आणि ते प्राण द्यायला मागे पुढे होत नाही। तो जैसे प्रभु ने हमसे प्रेम किया, वैसे उसने हमारे लिए प्राण दिया, तो वैसे ही वो लोग जो प्रभु से बहुत प्यार करते, वो भी अपना प्राण देने के लिए आगे पीछे नहीं होंगे। आणि जसं प्रभूने आपल्यावरती प्रेम केलं आणि आपल्यासाठी त्याचा प्राण दिला, तसे ते लोक देवावर प्रेम करतात, ते त्याचा प्राण देण्यासाठी मागे पुढे बघत नाही। बाइबल के अनुसार रेवलेशन में भी प्रभु ने ऐसा ही कहा कि तू प्राण देने तक विश्वसनीय रहना, आणि प्रकाशित वाक्यामध्ये पण प्रभू म्हणालेलं आहे की तू प्राण देईपर्यंत विश्वासयोग्य राहा। तुझे क्लेश उठाना पड़ेगा, अध्याय 2 और उसके 10 वचन में पढ़ सकते हैं। आणि अध्याय 2 ते 10 वचनामध्ये तुम्ही वाचू शकता। रेवलेशन अध्याय 2 उसके 10 में, जो दुख तुझे झेलने होंगे उससे मत डरना, क्योंकि शैतान तुम में से कुछ लोगों को जेल खाने में डालने में और तुम परखे जाए, तुम्हें 10 दिन तक क्लेश उठाना होगा, प्राण देने तक विश्वासी रहना, वो तुम्हें तुझे जीवन का मुकुट होगा। तो प्राण देने तक प्रभु कहता है विश्वसनीय रहना, तो प्रभु उनको क्या देगा? मुकुट। तो जितने लोग अभी याकूब 2025 साल पहले मरा, नहीं 2025 के थोड़े से आगे, मतलब उसी भी छोटी सी कम में मर गया, 1-2 साल शायद हुआ होगा, 2024 2023 ऐसा कुछ हुआ होगा, उस समय उसने अपना प्राण दिया, आणि याकोबाने आपला प्राण दिला, त्याला प्राण देऊन 2023 ते 24 वर्ष झाले असते। तो हम देखते हैं कि आज उसे क्या मिला, आणि आज त्याला काय भेटलंय? जीवन का मुकुट, आणि जीवनाचं मुकुट। और वो सभी लोगों का प्राण प्रभु नहीं लेगा, आणि सगळ्याच लोकांचा प्राण प्रभू नाही घेणार। प्रभु बाइबल में ऐसा बताया है, आणि बायबलमध्ये असं सांगितलेलं आहे। रेवलेशन चैप्टर 6 में कहा है, आणि प्रकाशित वाक्य अध्याय 6 मध्ये सांगितलेलं आहे, जब 5वीं मोहर खोली गई, आणि ज्यावेळेस 5वा शिक्का उघडला गेला, तो बहुत से लोग ने कहा कि हे स्वामी पवित्र सत्य परमेश्वर, तू हमारा न्याय कब करेगा? आणि खूप सारे जे आत्मे आहेत वेदीच्या खाली, ते म्हणले की हे स्वामी तुझं सत्य आणि पवित्र आहेस, तू आमचा कुठून न्याय निवाडा करणार नाही? पृथ्वी के रहने वालों ने हमारा लहू बहाया, तू कब बदला लेगा? आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांनी आमचा जो रक्त पाहिलं त्याचा सूट तू कधी घेशील? 6 का 11 आणि 6चा 11 6 अध्याय उसके 10 वचन हम पढ़ा है, अभी 11 में पढ़ रहे हैं। तो यीशु ने उनको श्वेत वस्त्र दिया, आणि प्रभू यीशु त्या प्रत्येकाला एक शुभ्र जगा दिला, और कहा थोड़ी देर और फिर देखो तुम्हारे संगी दास जो वध होने वाले, उनकी गिनती, यानी प्रभु ने एक गिनती रखी है, नंबर रखा है, वो नंबर तक लोग मारे गए। आणि प्रभू त्यांना म्हणाले की थोडा वेळ विश्रांती घ्या, जोपर्यंत तुमच्या सोबतीचे दास, तुमचे बंधू तुमच्यासारखे
की जीवे मारले जाणार नाही, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत थोडा वेळ विश्रांती घ्या. तो सभी लोग नहीं मारे जाएंगे। आणि सगळेच नाही मारले जाणार. जिनको प्रभु ने चुना है कि वो रक्त साक्षी हो, वो मारे जाएंगे। आणि ज्यांना देवाने निवडले की त्यांनी त्याच्यासाठी रक्त साक्षी व्हावे तेच लोक मारले जाते. कुछ लोगों को जलाया जाएगा, कुछ लोगों को तलवार से मारा जाएगा, कुछ लोगों को अलग अलग रीति से सताव कर एक्सीडेंट कर मार दिया जाएगा। लेकिन वो एक नंबर रखा है। अभी वो प्रभु नंबर भी वहाँ बता सकता था, लेकिन वहाँ बताया है क्या? कुछ बातें प्रभु ने सस्पेंस रखी, गुप्त रखी, आणि त्या लोकांना बताना चाहता। त्या लोकांना मारलं जाईल, तलवारीने मारतील, जाळून टाकतील किंवा ऍक्सिडेंट करून मारतील, तर तिथं संख्या प्रभू सांगू शकत होतं की किती लोक मारले जाते, परंतु देवाने संख्या नाही सांगितली. का नाही सांगितली? कारण की त्याची इच्छा की काही गोष्टी गुप्त राहाव्या. तो उसके बाद हम देखते हैं, इसीलिए लोग जो मसीह लोग जो है वो मारे जाएंगे, गाड़े जाएंगे, दर्द उठाएंगे, ये होगा, क्योंकि ऑलरेडी प्रभु ने बताया। लेकिन हम कलीसिया क्या करना है? यहाँ 12वें अध्याय में जो पेटों के काम अध्याय 12 में लिखा है, जैसे उस काल में कलीसिया प्रार्थना कर रही थी, तो हम भी क्या करना है? प्रार्थना. आणि लोक प्रभूसाठी मारले जातील, गाडले जातील, त्याचा सताव केला जाईल, हे प्रभूने ऑलरेडी भविष्यवाणी केली, तर ह्या गोष्टी होतीलच. परंतु आपलं कर्तव्य काय आहे की जसं आपण प्रेषितांची कृती अध्याय 12 मध्ये बघतो की ती मंडळी जशी प्रार्थना करत होती, तशी आपण पण परमेश्वराच्या लोकांसाठी एकाग्रतेने प्रार्थना केली पाहिजे. तो हम यहाँ देखते हैं प्रियो कि प्रभु का वचन यहाँ क्या कहता है कि जैसे कलीसिया उस समय प्रार्थना कर रही थी, तो उस प्रार्थना का उत्तर स्वर्गदूत के द्वारा पिता परमेश्वर ने दिया. आणि जसं आपण प्रियाने इथं बघतो की मंडळी जशी देवाकडे प्रार्थना करत होती, तसं त्याच प्रार्थनेचं उत्तर देवाने स्वर्गदूताच्या द्वारे दिलं. और फिर पतरस छुड़ाया गया आणि मग पेत्र सोडवला गेला अद्भुत रीति से, अद्भुत रीतीने. तो और हेरोदेस मारा गया, जो हेरोद सता रहा था वो मारा गया. आणि जो हेरोद मंडळीचा छळ करत होता तो मारला गेला. तो इसी प्रभु आज हमें क्या कहता है? तर या वर्षाच्या द्वारे देव आपल्याला काय सांगतो? आज भी कलीसिया सताई जा रही, हम प्रार्थना करना है. आणि आज पण मंडळीला छळ केला जातो, आपण प्रार्थना करायची आहे. जो लोग जेल में है उन्हें प्रभु छुड़ाए, आणि जे लोक तुरुंगात आहेत देवाने त्यांना सोडवावं. बहुत सारे लोग जेल में हैं और झूठी केस में पकड़े हुए हैं. खास अभी आज तो मैंने देखा कि कल एक ऐसे फैमिली को पकड़ा जो ओनली टीवी पे अंकुर नेहरूला का प्रीचिंग सुन रही थी. आणि काल अशा एका फॅमिलीला पकडलं जे अंकुर नरूला पास्टरांचं प्रीचिंग ऐकत होते, ऑनलाइन प्रीचिंग देख रहे थे आणि ऑनलाईन टीव्हीवरती प्रीचिंग बघत होते. उसको पकड़ा, त्यांना पकडलं. टीवी भी लेकर गए, आणि टीव्ही पण बघतात, नहीं टीवी भी लेकर गए पुलिस वाले, आणि टीव्ही पण घेऊन गेले पोलिसवाले. हम दोनों पति पत्नी को भी लेकर गए, तर नवरा बायकोला पण घेऊन गेले, टीवी को भी लेकर गए. आणि टीव्ही पण घेऊन यानी गेले. अपने घर में क्या क्रिश्चियनिटी का कोई यीशु का कुछ देख ही नहीं सकते, कोई प्रचार का प्रचार देख ही नहीं सकते. आणि आपल्या घरामध्ये आपण कुठल्या प्रचाराचा किंवा येशूचा प्रचार नाही करू शकत है ना. तो पड़ोसी लोग बोलते धर्म परिवर्तन हो रहा है, धर्म परिवर्तन. घर में कोई भी नहीं, धर्म परिवर्तन करने के लिए कोई भी नहीं. पति पत्नी अपने खुद का धर्म परिवर्तन कर रहा है क्या अंकुर नेहरूला के द्वारा? तो मतलब लोगों की मेंटालिटी कैसी हो गई आप सोच सकते हैं. आणि लोकांचे विचार कसे आहेत तुम्ही बघू शकता. है ना. पुलिस भी थोड़ा सोच नहीं सकती, अच्छा बाबा आया कोई दिख नहीं रहा है, टीवी पे देख रहा है. टीवी पे कोई भी इंसान कुछ भी देखता है ना, टीव्हीवरती कुठलाही मनुष्य काही होऊ शकतो. लेकिन है ना. तो इसलिए हमें क्या करना है? आज प्रभु हमसे कहता है कि ऐसे कितने लोगों को मसीहों को पकड़ा है, जेल में है, हम उनके लिए प्रेयर करें. देवाला आपल्याला सांगतो असं किती ख्रिस्ती लोकांना पकडले ते तुरुंगात आहे, आपण त्याच्यासाठी प्रार्थना करावी. पतरस यहाँ वहाँ नहीं गया, वो उसको कलीसिया का जगह, कलीसिया का स्थान वो जानता था. तो वैसे ही मसीहों के जीवन में भी जब संकट कष्ट दर्द दुख आया, तो उसने कहाँ जाना चाहिए? जहाँ प्रार्थना होती है वहाँ जाना चाहिए. आणि पेत्राला माहिती होतं पेत्र तुरुंगातून सुटल्यानंतर इकडे तिकडे नाही गेला, परंतु तो तिथंच गेला जिथं मंडळी करायची, जिथं प्रार्थना व्हायची. का? कारण की ती जागा त्याला माहिती होती. तसंच ख्रिस्ती लोकांच्या जीवनातून ज्यावेळेस दुःख संकट त्रास येतात तर त्यांनी पण इकडे तिकडे नाही राहायचं, परंतु देवाकडे यायचं जिथं प्रार्थना होते. लेकिन यहाँ एक बात बहुत अच्छी बताइए कि जहाँ प्रार्थना होती है, फिर घर में प्रार्थना हो या चर्च में प्रार्थना हो, वहाँ प्रेयर होनी चाहिए. आणि जिथं कुठे प्रार्थना होते इथे एक गोष्ट चांगली गोष्ट सांगितलेली आहे की ती घरामध्ये असो किंवा चर्चमध्ये असो तिथं प्रार्थना झाली पाहिजे. जिस घरों में प्रार्थना हाउस चर्च होते हैं उन घरों में भी प्रेयर होना चाहिए. आणि ज्या ज्या घरामध्ये हाऊसचर्च होतं त्या घरामध्ये प्रार्थना झाली पाहिजे. और जो चर्च प्रभु का लिए अलग किया गया वहाँ पर रजिस्टर किया गया, वहाँ पर भी प्रेयर होनी चाहिए. आणि जो चर्च प्रभूसाठी वेगळा केला गेला, रजिस्टर केला गेला, तिथं पण प्रार्थना झाली पाहिजे. एक बात हम यहाँ देखते हैं कि प्रभु का घर प्रार्थना का घर कहलाया जाएगा, तो हमेशा प्रार्थना होनी चाहिए. आणि इथं आपण बघतोय की देवाचं घर प्रार्थनेचं घर म्हटलं जाईल, म्हणून तिथं नेहमी प्रार्थना झाली तो पाहिजे. हमें ऐसे लोगों से लड़ना है. एक हथियार जो प्रभु ने यहाँ इस अध्याय में बताया है वो है उपवास प्रार्थना.
आणि आपल्याला अशा लोकांशी लढायचं आहे. त्या लढाईसाठी प्रभूने हत्यार इथं सांगितलेलं आहे, ते म्हणजे उपवास आणि ये है प्रार्थना. हमारा आत्मिक हथियार, आणि हे आपलं आत्मिक हत्यार आहे. इस हथियार से हमें लड़ना है। आणि या हत्याराच्या द्वारे आपल्याला लढायचं आहे. इस हथियार से क्या होता है, प्रभु कार्य करता है, आणि या हत्याराच्या द्वारे काय होतं, प्रभु कार्य करतो. प्रभु बड़े बड़े चिन्ह चमत्कार करता है। आणि प्रभु मोठे मोठे चिन्ह चमत्कार करतो. और ये तो जरूरी नहीं, ये तो चलो कलीसिया को सदा रहा, आपका घर भी तो प्रार्थना का घर है। आणि हे जो मंडळीचा छळ होत होता, परंतु तुमचं घर तर प्रार्थनेचं घर आहे. आपके भी घर में कोई ना कोई एक ऐसे व्यक्ति निकल जाते हैं जो हेरोद के समान हो। आणि तुमच्या पण घरामध्ये कोणी ना कोणी असे व्यक्ती निघतात जे हेरोदासारखे असतात. अभी जैसे ये जो इसराइलियों के ऊपर, मसीहों के ऊपर एसाव की संतति सता रही है ना, आता हे ख्रिस्ती लोकांवरती, इस्रायली लोकांवरती एसावचा जो वंशज आहे तो सतत होता. बराबर है, करेक्ट है। तो वैसे ही हमारे भी घर में कुछ लोग ऐसे होते हैं जो हेरोद के समान होते हैं, आणि आपल्याही घरातले काही लोक असतात जे हेरोदासारखे असतात. है ना, जिन्हें हम यीशु के पास जाने के कारण उन्हें अच्छा नहीं लगता, आणि आपण प्रभू येशूकडे गेल्यामुळे त्यांना आवडत नाही. तो यीशु को गाली देते हैं। येशूला शिवाय देतात. यीशु को कैसे गाली देते हैं, आपको जब गाली देते हो, आणि येशूला कसं शिवाय देतात, ज्यावेळेस ते तुम्हाला शिवाय देतात. जब मसीहों को आपके मतलब आपके घर के व्यक्ति को, जैसे अगर सोचो मैं इसका पति हूँ आणि विचार करा, मी हिचा नवरा आहे और ये यीशु के पास आ रही है, आणि मी येशूकडे येते, तो मैं इसको गाली दे रही हूँ, तर मी हिला शिवाय देते. जाति बदल दी, धर्म बदल गया, ऐसे ऐसा गंदा गंदा गाली दे रही हूँ, आणि हिने धर्म परिवर्तन केलं, जात बदलली, अशा घाणेरड्या शिवाय फिर मैं देते. इसे सता रही हूँ, आणि मग मी हिला छळते, मार रही हूँ। हिला मारते. हाँ, तो एक हेरोद के जैसा ही मेरा भी काम होता है। आणि हे माझं काम पण हेरोदासारखंच होतं. अगर मुझे चुना है कि मैं बदल जाऊँ, प्रभु में आ जाऊँ, तो बदलेगी, नहीं तो मेरा हेरोद के जैसा अंत हो जाएगा। आणि जर मला देवाने निवडलेलं आहे, मी प्रभूकडे यावी, बदलून जावी, तर मी बदल, नाही तर मग हेरोदासारखा शेवट होईल. तो कभी कभी होता है घरों में, बदलने वाले लोग नहीं होते। आणि खूप साऱ्या घरामध्ये बदलणारे, चेंज होणारे लोक नसतात. अगर उनका स्वभाव बचपन से याकूब के जैसा नहीं होगा। आणि त्यांचा स्वभाव जर लहानपणापासून याकोबासारखा नसतो. इसहाक के 2 बच्चे थे, इसहाकाला 2 मुलं होते, है ना, दोनों एक ही बाप के, दोनों एक ही माँ के, आणि दोन्ही एकाच आई वडिलांचे होते, लेकिन दोनों का स्वभाव बहुत विपरीत था। परंतु दोघांचा स्वभाव फार विपरीत होता. जरा हर घर में कभी कभी प्रभु की स्तुति हो, अगर हर घर प्रभु में है, हर घर का मेंबर यीशु में है, परमेश्वर के नाम को धन्यवाद। आणि प्रत्येक घराचा जर मेंबर प्रभु येशूमध्ये आहे, तर प्रभूच्या नावाची स्तुती. लेकिन अगर हर घर का मेंबर प्रभु में नहीं है, जर प्रत्येक घराचा मेंबर प्रभूमध्ये नाही आहे, प्रभु ने उसको चुना है, आएगा, तो प्रभु को धन्यवाद। आणि जर देवाने त्याला निवडलंय, तर ते प्रभूकडे आले, ते देवाचा धन्यवाद. लेकिन अगर वो नहीं आए, परंतु जर ते नाही आलं, सदा ही रहे, चिन्ह चमत्कार देखने के बावजूद भी उनकी बुद्धि नहीं खुल रही, आणि तरी सुद्धा ते सतत चमत्कार बघून त्याची बुद्धी उघडत नाही. और चर्च अभी तो चलो मेरा सताव यहाँ तक ही था, आणि माझा छळ इकडतच होता, कहाँ तक था, इधर तक, मेरी वाइफ तक, माझ्या पत्नीपर्यंत. लेकिन अब मेरा सताव कहाँ तक हो रहा है, कलीसिया के लोगों के साथ, आणि आता माझा सताव कुठं होत आहे, मंडळी आणि मंडळीच्या लोकांसोबत. तो फिर वो व्यक्ति हेरोद के समान है, तर तो व्यक्ती हेरोदासारखा आहे. मालूम ना, तो परमेश्वर उसे खत्म करने के योग्य है। तर देव त्याला संपवण्यासाठी योग्य आहे. अगर कलीसिया तक जब कोई भी मैटर, कोई भी हाथ उठाता है, जब भी वो कलीसिया के ऊपर, क्यों कलीसिया को ऊपर सताने वाले को परमेश्वर हेरोद के समान मृत्यु देता है, उसका कारण ये है कि प्रियो, प्रभु यीशु की वधू है कलीसिया, आणि जो व्यक्ती मंडळीला सतत तिला छळतो, मंडळीवरती हात उगारतो, त्याचा मृत्यू परमेश्वर हेरोदासारखा का करतो, कारण की प्रभू येशूची वधू म्हणजे त्याची पत्नी आहे मंडळी. तो इसीलिए प्रभु कभी भी नहीं चाहेगा कि उसकी वधू मलिन हो, उसकी बुराई हो, उसे खत्म किया जाए या उसका अपमान हो, उसे गाली गलौज किया जाए, ये कभी प्रभु सह नहीं सकता। इसलिए प्रभु उस व्यक्ति को जो सता रहा है कलीसिया को, उसे मिटा देता है, मृत्यू दे देता है। आणि प्रभू कधीच नाही असं विचार करणार की त्याच्या मंडळीला त्रास द्यावा, ती रडावी, ती दूषित व्हावी, तिला छळ केला जावा, हे प्रभू कधीही बघू शकत नाही. तिचा अपमान व्हावा, तिची बदनामी व्हावी, हे देव बघू शकत नाही. म्हणून देव त्याच्या मंडळीला छाणाऱ्या लोकांना मृत्यू देऊन टाकणार. अभी अगर मैं इसका पति होने के कारण मैं इसको सता रहा हूँ, इसको तकलीफ दे रहा हूँ, ठीक है, क्योंकि मेरा अथॉरिटी है, इसके ऊपर अधिकार है, मैं पति हूँ और मैं नहीं चाहता इसलिए उसे सता रहा हूँ, तो यहाँ तक लिमिटेशन ठीक था। लेकिन जब मैं ये जिस कलीसिया में जा रही, उस कलीसिया के अगेंस्ट में जब उठूंगा, तो वो परमेश्वर से लड़ने वाला हो जाएगा, उसकी वधू के अगेंस्ट वो उठ गया, तो वो प्रभु कभी नहीं देखेगा, फिर प्रभु हेरोदेस के समान उसे मिटा डालेगा। आणि ज्यावेळेस मी माझ्या पतीला सतत होतो, त्रास देत होतो, त्यावेळेस तिथपर्यंत ठीक होतं, तिथपर्यंत एक लिमिट, एक मर्यादा आहे. परंतु ज्या मंडळीमध्ये माझी पत्नी जाते, त्या मंडळीला मी छळायला लागलो, तर मी देवाला छळणारा झालो. आणि त्यामुळे देव काय करेल,
जे त्याच्यावर लात उगारली त्याच्या मंडईला छेडती देव त्यांना संपून टाकत. तो ये प्रभु अगर बदलने वाले लोग रहेंगे, जैसे शाऊल का पौल होने वाले लोग रहेंगे तो प्रभु बदलेगा, उन्हें अवसर देगा, उन्हें चेंज करेगा. लेकिन नहीं होने वाले रहेंगे, है ना, दुश्मनी करने वाले, बैर रखने वाले, प्रभु के विरुद्ध में लात उठाने वाले, तो फिर प्रभु उनका अंत हेरोदेस के समान करता है. आणि जे लोक बदलणारे चेंज होणारे होतात, जसे शौलाचा पौल झाला तसे जर लोक असतात तर देव त्यांची रक्षा करतो. परंतु जे बदलणारे नाहीयेत, जे कधी प्रभूकडे येणारे नाहीयेत, आपला स्वभाव सोडणारे नाहीयेत, तर देव त्यांना हेरोदासारखं संपून टाकतो. तो वैसे ही प्रियो यहाँ लिखा है 24वें वचन में, परंतु क्या हो गया, ये सब बातों के अंदर परमेश्वर का वचन बढ़ता गया और फैलता गया. परंतु इथे 24व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे की या सर्व गोष्टींमध्ये देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला. तो संसार में कुछ भी होगा तर जगामध्ये काहीतरी झालं तो भी परमेश्वर का वचन बढ़ता रहेगा, फैलता रहेगा. आणि देवाचं वचन वाढत राहील आणि ते पसरत राहील. हालेलुया. तो इसीलिए हमें भी आज क्या करना है, प्रार्थना करना है. आणि म्हणून आपल्याला पण आज काय करायची, प्रार्थना करायची. वैसे कलीसिया के विरोध में लोग उठेंगे, आणि जे असे मंडळीच्या विरुद्ध लोक उठलेले आहेत, ऐसी संगठनाओं के विरुद्ध, मनुष्य के विरुद्ध प्रभु उन पर क्या करे, जो लोग जेल में है उनको तो प्रभु छुड़ाए, लेकिन ऐसे लोग जो हेरोद के समान उनकी मृत्यु हो जाए. आणि ज्या संघटना आणि जे लोक या संघटनेमध्ये प्रभूच्या विरुद्ध उठलेले आहेत, जे तुरुंगात प्रभूचे लोक गेलेले आहेत, देवाने त्या लोकांना तुरुंगातून बाहेर काढून सोडवावं. आणि जे लोक देवाच्या विरुद्ध उठले त्यांचा मृत्यू हेरोदासारखा व्हावा. उन्होंने कहा कि उनमें गड़बड़ी, कल हमने देखा गड़बड़ी उनमें आ जाए. आणि काल आपण बघितली त्यांच्यामध्ये गडबडी यावी म्हणून. आज प्रभु हमें क्या बताता है, आणि आज प्रभू आपल्याला काय सांगतो कि ऐसे लोगों के लिए हम न्याय मांग लेना सबसे बेस्ट है. आणि अशा लोकांसाठी आपण चांगली गोष्ट की देवाकडून न्याय मागावा. ऐसे लोग बच के भी क्या फायदा. आणि असे लोक जिवंत राहिले तरी काय फायदा. हम क्या सोचते हैं कि अरे किसी के जाने दो, ऐसा नहीं करे, ऐसा नहीं करे, लेकिन वो और हम पर ही सांप बनकर उठ जाते हैं. म्हणजे आपण त्याच्यावरती दया करतो, जाऊ दे कोणता मनुष्य आपण मारू नाही, परंतु नंतर सापासारखं आपल्यावरतीच फोन काढते ना. तो इसीलिए प्रियो आज प्रभु आज इस वचन से तीसरा पॉइंट, पहला पॉइंट हम मसीहों के लिए प्रार्थना करेंगे जो लोग जेल में हैं. दूसरा, जो लोग ऐसे सता रहे हैं, फिर वो गवर्नमेंट के लोग होने दो या संगठनाओं के लोग होने दो, उनकी हर अवस्था हेरोद के समान हो. तीसरा हम देखेंगे कि जितने मसीहों के घरों में ऐसे हेरोद के समान है उनका भी अंत ऐसे ही है. आणि आपण हे 3 मुद्द्यांसाठी प्रार्थना करू की ज्या घरामध्ये हेरोदासारखा छळ ख्रिस्ती लोकांना होत आहे तो हेरोद त्यांच्या घरातून मरून निघाला. और चौथा पॉइंट, जैसे पतरस छुड़ाया गया वैसे आप भी जिस बंधनों में जकड़े हुए हैं वो बंधनों से प्रभु आपको छुड़ाए. आणि चौथा मुद्दा, जसा पेत्र तुरुंगातून सोडवला गेला तसे तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या बंधनांमध्ये जखडलेले आहात त्या बंधनातून तुम्ही मुक्त व्हावे. तो प्रभु वो करने योग्य प्रभु है आणि आपलं देव हे सर्व करण्याचे योग्य आहे. तो पांचवा, जो मसीह होकर भी जो बंधनों में जकड़े हैं उनके लिए हम प्रार्थना करेंगे. पतरस की नहीं प्रभु ने भी छोड़ा है. आणि जे ख्रिस्ती असून बंधनामध्ये जखडलेले आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू की पेत्रसारखं देव त्यांना पण सोडावं. आज ऐसे बहुत सारे मसीह है जो बंधनों में जकड़े हुए हैं, बपतिस्मा लेकर है ना, मोबाइल के एडिक्शन में. कभी हमने देखा एक लड़का मोबाइल में इतना पागल, बाप रे, उसकी आँख भी थोड़ी सी भींगी हो गई है. देख मोबाइल देखते खाने लगता ना, चकना हो गया. अब सोचो, आणि एक मुलगा मोबाईल बघून मोबाइल के बघून रेडिएशन से उसके माइंड को कितना तकलीफ हो रहा है. आणि मोबाईलमुळे त्याला खूप ज्या मनाला खूप त्रास होतोय. मोबाइल से एक रेडिएशन निकलता है आणि मोबाईलमधून एक रेडिएशन निघतं ना, तो उसके कारण उसके मन को खराब कर डाला है. आणि त्याच्यामध्ये त्याचं मन पूर्णपणे खराब झालेलं आहे. तो मोबाइल के लिहाज होता है घरों में. देखो मोबाइल के एडिक्शन में मोबाइल लड़के लोग लड़की लोग पागल हो गए. आणि खूप साऱ्या घरामध्ये मुलगी आणि मुली मोबाईलसाठी वेळे झालेले आहेत. और बच्चे, छोटे छोटे बच्चे मोबाइल के पागल हो गए. आणि लहान लहान मुलं सुद्धा मोबाईलसाठी वेळे झालेले खाना आहेत. खाते समय उनको मोबाइल चाहिए. आणि त्यांना जेवताना मोबाईल पाहिजे. तो गलती बच्चों की नहीं, आणि चुकी मुलांची नाही, माँ बाप की है. आई वडिलांची. क्योंकि वो मोबाइल देते हैं. का काय की ते मोबाईल देतात. वो मोबाइल देते हैं खेलो, इसीलिए वो देते हैं. अगर खिलौना देंगे तो, आणि ते मोबाईल देतात म्हणून ते लहान मुलं घेतात. बघू त्यांना खेळायला खेळणी दिले तर खेलनी नहीं देते, उनको खिलौना नहीं लाके देते, आणि त्यांना खेळणी नाही आणून देत. परंतु मोबाइल देते. ले वो खाना नहीं खा रहा है, मत खाने देंगे. एक दिन खाना नहीं खाने से मरेगा क्या. आणि तुझं जेवण नाही तर नका तू त्याला मोबाईल. आणि भूख जे लगने के बाद बराबर बच्चा खाना खाता है बिना मोबाइल का. आणि भूक लागायचं तर मुलं बरोबर बिना मोबाईलचे जेवतात. तो माँ बाप का ही प्यार होता है जो बच्चों को बिगाड़ता है. आणि आई वडिलांचं लाड असं सगळे मुलांना माँ बाप ही है जो अपने बच्चों के
सामने एक दूसरे की बदनामी करते, एक दूसरे को बोलते हैं, इसलिए बच्चे भी क्या हो जाते, वही देखकर वही सेम जो माँ बाप के लिए बोली थी, बाप ने जो माँ के लिए बोला था वही बोलते. आणि आई वडील एकमेकांना दोष टाकून मुलांच्या समोर त्याची बदनामी करतात, मग तेच मुलं ऐकत म्हणजे आई वडील एकमेकांसाठी बोलले होते तेच त्यांच्यासाठी बोलतात, वही बोलते हैं. तेच बोलतात. लड़का माँ को गाली क्यों देता है? क्योंकि बाप गाली देता है. आणि मुलगा आपल्या आईला शिव्या का देतो, की वडील आपल्या पत्नीला शिव्या देतो. हाँ, बाप बेटा अपने बाप को आदर क्यों नहीं देता है? क्योंकि उसकी माँ आदर नहीं देती, इसीलिए. आणि मुलगा आपल्या वडिलांना आदर का नाही देत नाही, कारण त्याची आईच त्यांना आदर देत नाही. क्योंकि बच्चे किससे देख सीखते हैं? माँ बाप से. आणि मुलं आई वडिलांकडून सगळं शिकतात. तो कारण बच्चों को बिगाड़ने का कारण माँ बाप ही है. आणि मुलांना बिघडवायचं काम आई वडीलच आहे. इसलिए बच्चों को ब्लेम नहीं कर सकते. आणि मग मुलांना आपण दोष नाही लावू शकत. बहुत सारे लड़कियाँ हम कम कपड़े में रास्ते में देखते हैं. आणि खूप साऱ्या मुली आपण कमी कपड्यामध्ये बघतो रस्त्यामध्ये. लड़कियों को बोलते हैं ना शर्म नहीं है ना लाज नहीं, बेइज्जत पड़ो. उनको क्यों कर बोलते हो? उनको मत बोलो, उनके माँ बाप को बोलो. आणि त्यांना काय बोलणं करायचं, आई वडिलांना बोला. क्योंकि उनके माँ बाप ने उनको वैसे कपड़े बचपन से पहना है. काही त्याच्या आई वडिलांनी त्याला तसे कपडे लहानपणापासून घातले, इसीलिए वो पहन रहे हैं. आणि म्हणून ते घालतात. तो गलती बच्चों की, लड़की की नहीं है. आणि ती चूक मुलीची नाहीये, तो किसकी है? माँ बाप की. तर आई वडिलांची आहे. माँ बाप बचपन से उन्हें ऐसे कपड़े देते हैं. आणि आई वडील लहानपणापासून त्यांना असे कपडे देतात, कम कपड़े, कमी कपडे, स्लीवलेस, शिवलेस पैंट और यहाँ तक ओपन, यहाँ तक टी शर्ट. आणि पॅन्ट आणि क्रॉप टॉप. हाँ, तो ये ऐसा डालकर फिर माँ बाप ही लाके देते हैं, माँ बाप ही देते हैं, तो फिर क्या बोल सकते हैं? आणि असे कपडे छोटे छोटे आई वडील सांगतात घालायला, तर मग काय बोलू शकतो आपण. देखो उसने नाम बोला स्टॉप का, मुझे मालूम नहीं था क्योंकि मैंने लिया नहीं कभी. उसने भी नहीं लिया, लेकिन अभी कपड़ा खरीदी करने जाते हैं तो नाम मालूम पड़ जाता है ना. हम तो हमको देखते ही दुकानदार हमको अच्छे वस्त्र दे देता है. आणि आम्हाला फक्त दुकानवाला आम्हाला चांगले कपडे देतो. ऐसे सिवलेस वाला देता ही नहीं. मैडम अंदर है, हाथ है, आप सिला सकते हैं, सिला के दूँ, ऐसा भी बोल देता है. ये हमको चलता ही नहीं. तो ये गलतियाँ हम बच्चों को नहीं बोलना है, बस इसको बोलना है, माँ बाप को बोलना है. आणि आपण हे मुलांना नाही बोलायचं, त्याच्या चुकांमुळे त्याच्या आई वडिलांना बोलायचं. रस्ते मैं भी कभी कभी रास्ते में देखती हूँ, हमारे वांगी पे भी देखती हूँ, बाप रे इतना कम कपड़ा था, बाबा पूछो मत, इतना कम कपड़ा था. तो मैं भी देख रही थी उसको. आणि वामीमधून चालू एवढं कमी कपडे होते, मी पण बघत होते तिला. क्या करूँ, सब देख रहे थे, मैं भी देख रही थी. सगळे बघत होते, मी पण बघितलं. मेरा प्रभु इसको पूरा कपड़ा पहना दे. आणि प्रार्थना केली, देवा हिला पूर्ण कपडे घाल. सब उसको बुरी नज़र से, मैं तो बुरी नज़र से नहीं देख रही थी, लेकिन अच्छा नहीं लग रहा था ना कि सब उसको देख रहे थे. आणि मी तर वाईट दो नजरेने दो बघते. अकेली लड़की नहीं थी, दो लड़कियाँ थी, दोनों भी वैसी सेम थिंग, दोघींनी पण समान कपडे घातलेले, कलर से कलर था. म्हणजे वेगळा कलर होता फक्त. तो हम यहाँ प्रभु हमें बताता है कि गलतियाँ बच्चों की नहीं, माँ बाप की. आणि प्रभू इथं आपल्याला सांगतो की चुकी त्या मुलांची नाही, त्यांच्या आई वडिलांची. तो हम प्रार्थना करेंगे कि बच्चों के लिए भी, खास करके मोबाइल एडिक्शन में जो लोग हैं उनके लिए भी हम प्रार्थना करेंगे. प्रार्थना करून मुलांसाठी आणि खास करून जे लोक मोबाईलच्या ॲडिक्शन मध्ये आहेत त्यांच्यासाठी पण हम उनके लिए प्रार्थना करेंगे. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. प्रार्थना करने वाले हैं कि बहुत आंधी तूफान आने वाला है, बहुत जोर से हवा आने वाली है. मैसेज आए तो कोशिश करो, हम प्रार्थना करेंगे कि बहुत जोर से हवा आने वाली है. आणि जो उसका स्पीड बताया गया है तो पकड़े बरोबर. आणि खूप जोराचं वादळ वाढ येणार आहे आणि हा मेसेज आलेला आहे. तो इसलिए हम कहते हैं जोर से हवा बहुत है तो इसीलिए प्रेयर करेंगे. आणि खूप जोराची हवा वादळ येणार आहे म्हणून आपण प्रार्थना कल करू. इतनी जोर से हवा की गर्जन में थी, बहुत सारे बाप रे, मैं तो पूरी भीग गई उस हवा में मैं भीग गई. तो मेरे अंदर डर आ गया, बकरी विमल का घर क्या हो जाएगा उसमें हवा से. तो पहले प्रेयर किया, प्रभु विमल का घर गिरने न देना, क्योंकि उसका घर ही ऐसा परिस्थिति में है और बैठ ही जाएगा, हवा में ठप गिर जाएगा. तो प्रेयर उसके घर पे ही निकला. हम तीसरा पॉइंट हम उसके लिए प्रेयर करने वाले हैं कि किसके लिए? हवा के. हवा, क्योंकि बहुत लोगों के पत्थर हैं, कोई लोगों ने पत्थरों पे कुछ नहीं डाला, शायद हो सकता है घर भी उड़ गया तो. हाँ, खूप सारे लोकांचे पत्रे काढण्यात ठेवलेले पत्रे आणि घर सगळं हमारा नष्ट प्रभु करतो. हमारी प्रार्थना सुनता है. हवा देगा लेकिन इतना जोर से नहीं देगा.
आणि आपला प्रभू प्रार्थना ऐकतो, हवा येईल परंतु जास्त जोरात येणार नाही. नेरल में बहुत जोर से हवा थी, जैसे प्रार्थना किया हवा बंद हो गई, आणि काल नेरळला खूप जोरात हवा होती आणि जसं प्रार्थना केली तशी हवा बंद झाली. क्योंकि वहाँ के लोग डर गए, उन्होंने बोला अब आपके पत्रे हमारे उड़ जाएंगे ऐसी हवा है। आणि पत्रे उडण्यासारखी हवा होती. तो जैसे प्रार्थना किया प्रभु ने क्षण में वो हवा बंद कर दी। जशी प्रार्थना केली तशी प्रभूने क्षणात ती हवा बंद बारिश केली. पडू देने दो, हवा मत दे। आणि पाऊस किती पण असला तरी चालत, पण हवा नसली हवा पाहिजे. ऐसी थोड़ी बहुत ठीक है, जोर से नहीं आणि थोडीशी हवा ठीक आहे, पण जोरात नाही. करेंगे। फिर आप खड़े हो जाएंगे, आपण उभे राहू. हम सब साखी पकड़ेंगे। आपण सर्वजण साखळी करू.